आई माचीस आणून दे बरं देवाजवळची. माचीस माचीस कायले पाहिजे रे तुले? बिडी बिडी पेता काय माचीस मागून राहिला? नाही हो आई, बिडी नाही पेत. माहित आहे तुले मी बिड्या नाही पेत म्हणून. मग काय बिड्या काले मागन काय माचीस? बाहेर बसतो म्हटलं इस्त पेटवून, तर आणून दे ना माचीस. बाहेर बसते इस्त पेटून? बस ना घरातच बस, नाही तर झोपून राह. नाही नाही झोपत नाही ना, झोपगी लागून जाईन. आता धारा तर म्हणत होती अलाराम लावून ठेवतो, पण तिले नाही जाग आली तर राहिलं मग बाईले विश करायचं. म्हणून म्हटलं मी बाहेर बसतो मस्त 12 वाजेपर्यंत विश करन मी बाईले. असं 12 वाजेपर्यंत बाहेर बसतं जा ना मग. वावरात जाय, वावरात जाऊन जागली कर इथं बाहेर बसल्यापेक्षा. आहे वावरात देव लागते मला, नाही तर गेलो असतं. मायामध्ये तेवढी हिंमत नाही आहे रात्रीनं जागली करन मी. डरको काय मी, माहित आहे तुले. 7 नाही वाजत तर घरी तर येऊन जातो मी. देव लागते मला रात्रीनं वावरात थांबाले. हो काय? आणि आता तू बाहेर बसशील तर आता भेव नाही लागणार काय तुले? 12 वाजेपर्यंत बाहेर बसशील तर भेव नाही लागणार काय? नाही आहे गावात भेव नाही लागत. आता इकडे तिकडे लाईटा पेटले राहते, कुत्रे भोकत राहते, भेव नाही लागत. आणि वावरात अंधारात भेव लागते. दे ना माचीस आणून दे. बरं देतो आणून. दादा घरी जात आता मी, झोप लागून राहिली मले. बरं बरं जाय 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 झोपून राह. उद्या शाळेत जावं लागते ना, जाय मग झोपून राह. हो दादा. किती वाजले आता? अरे 2च मिनिट राहिले आता 12 वाजले. लावता आता बाईले फोन आणि विश करतो. सगळ्यात पहिला फोन मायाच राहिला पाहिजे. चांगलं वाटन बाईले बाबांना विश केलं बा. हो चाल करेक्ट 12 वाजता फोन लावतो ना बाईले. अमाय एवढ्या रात्री कोणाचा फोन होय? हॅलो हॅलो. हा बाई झोपली आहे काय? हा बोल ना बबन, काय म्हणतं? एवढ्या रात्री फोन केला. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा म्हटलं. हॅपी बर्थडे. अरे धन्यवाद धन्यवाद. आठवण आहे नाही तुले आज बाईचा वाढदिवस आहे म्हणून? हो ना बाई आठवण आहे ना मले. मी बाहेरच बसलोय इस्त पेटवून. मी म्हटलं कधी 12 वाजते कधी तुले विश करतो. हा काय बरोबर 12 वाजता फोन लावला नाही मग? हो बाई बरोबर 12 वाजता फोन लावला. नाही तर टाइम पाहून घेते मोबाईल मध्ये 12 वाजले का नाही तर. वाजले ना रे 12 वाजले ना. धन्यवाद हा बबन, धन्यवाद धन्यवाद, मनापासून धन्यवाद. फोन चालूच ठेवतो बाई. आई बी विश करा म्हणे आणि धाराही विश करतो म्हणे. बरं बरं चालूच ठेवतो ना फोन. दे ना मग आई जवळ. बस 1 मिनिट थांब, घरीच पोचलो मी. आई आई झोपली काय? बोल ना बाबा. आई घे ना बाईला विश कर ना, फोन चालू आहे. हॅलो. बबिता वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद आई धन्यवाद. घे धारा विश करतो म्हणते, बोलून घे धारा संग. हो आई. ताई हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू थँक्यू. ठीक आहे मग बाई कर मग आराम. हो 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 हो. बोलू मग उद्या सकाळी बोलू बबिता. ठीक आहे नाही लावजो मग सकाळी फोन. हो बाई आता झोपतो मी, आता झोप लागून राहिली मला. बरं बरं झोप मग, गुड नाईट. हो हो. हे पाना कुंभकर्ण झोपलेच आहे. त्याला आठवणी नाही माया वाढदिवस आहे म्हणून. मस्त खराटे घेऊन राहिले. जाऊ द्या मी आठवण नाही देत माया वाढदिवस आहे म्हणून. पाहतो ना मला विश करते का नाही करत तर. भुलले वाटते ह्या वर्षी माया वाढदिवस आहे म्हणून. नाही तर जागे राहते ना, खरंच भुलले असं नाही. जाऊ दे नाही विश करत काय नका करू म्हणा. मी झोपतो आता. बबिता पाणी दे बरं ग्लासभर. पाणीच पाहिजे का आणखी काही पाहिजे? बादाम खाऊन घ्या ना पहिले. पाणी प्यायच्या पहिले बादाम खाऊन घ्या आणि मग पाणी प्या. नाही नाही बादाम गिदाम नाही खायचंय मले. पाणी मागतलं पाणी दे. बादाम मागतले काय आता? नाही मागतले पण मी देऊन राहिली ना, खाऊन घ्या ना. खाऊन घ्या. नाही नाही बादाम गिदाम राहू दे, पाणी दे तू, फक्त पाणी दे. बर. बबिता भूक लागली, टाटवाड बरं जेवण करतो. बादाम खा ना व. बादाम खाऊन घ्या आणि मग जेवण कर जा. काय झालं बबिता, काय झालं तुले? बादाम खाऊन घ्या, बादाम खाऊन घ्या. पाणी मागातं बादाम देतं, चहा मागातं बादाम देतं. झालं काय तुले? काऊन बादामच्या मागं लागली तू? काऊन बादामच्या मागं लागली म्हणता? काहीतरी भुलून राहिले तुम्ही. आठवण आहे काहीतरी भुलून राहिले. काय आहे काही माहित आहे काय? काहीतरी भुलून राहिलो म्हणजे मी काही नाही भुलत. माय मेमरी स्ट्रॉंग आहे, सगळं माहित राहते मले. कधी काय आहे ना काय नाही तर. मला नाही गरज बादामाची. असं ठीक आहे ना. आज तर काहीच नाही सांगत मी. उद्या सांगन तुम्हाला. तुमची मेमरी किती स्ट्रॉंग आहे ना काय नाही तर. आज मी बोलतच नाही ना. आज दिवसभर तुम्हाला बादामच चारतो आणि उद्या सांगतो मग. तिची बहीण आताच तर म्हटलं बबिता, माई मेमरी स्ट्रॉंग आहे. सगळं लक्षात आहे ना मले, सगळं आठवण आहे. काहीच नाही भुललो मी, काहीच नाही भुललो. काय खाल्लं आणि परवाच्या दिवशी काय खाल्लं सगळं माहित आहे मले. आताच नाही तर मले 10 वर्षाचा विचार सगळं माहित आहे मले, सगळं सांगतो. असं आता तुम्हाला 10 वर्षा पहिलेचही माहित आहे ना. ठीक आहे ना ठीक आहे ना. आज काय आहे हेच तुम्हाला माहित नाही. बरं बरं ठीक आहे. अरे यार आज बुधवार आहे, माहित आहे मले. काय राहणार आहे? ठीक आहे ना ठीक आहे. वाढ मग ताट वाढ. नाही नाही पहिले मी तुम्हाला बादाम चारतो आणि मग ताट वाढतो.
अशाने हे जेवण करून वावरात गेले, पण असं नाही का आज माझा वाढदिवस आहे तर विश केलं पाहिजे म्हणून. विशच नाही केलं ना मले. राहू द्या, मी नाही आठवण देत ना, आठवणच नाही देत यायले. पाहतो आता संध्याकाळी चांगली बोलतो. मग संध्याकाळी नाही बोलत मी, उद्या बोला. अम्माय आई बबन तर केक घेऊनच आला. हो ना बाई, आज त्या वाढदिवस आहे ना, केक घेऊन आलो मी. अम्माय बाई, सांगितलंही नाही रे मला रात्री तुम्ही येऊन राहिले म्हणून. बाई सरप्राईज होय तुझ्यासाठी, सरप्राईज ठेवलं होतं. हाव काय, किती आहे रे, मला सांगितलं नाही. मस्त आले आता. काय म्हणतो मग, जाऊ काय आम्ही वापस? नाही रे, वापस नका जाऊ. अम्माय बाई, या दोघालाही आणलं माझ्या वाढदिवसाले. हो ना बबिता, आणलं ना. आता तुझं घर दाखवून द्या म्हटलं दोघाले. हाव काय, चांगलं केलं. नाही चांगलं केलं आले तर. मी तर लय खुश आहे आई, तुम्हाला पाहून लय खुश झाली मी. आज माया दिवस लय चांगला जाईन. आता खरंच सांगतो ना, लय चांगला दिवस जाईन. आता तुम्ही सगळेजण आले, मस्त केक आणला, मस्त जाईन आजचा दिवस माया. हो ना बाई, तुला ह्या वाढदिवस आठवणच राहीन जिंदगीभर. हो रे बबन, म्हणून घेऊन तर बरोबर राहिला तू. माझ्यासाठी लय मोठी गोष्ट आहे. तुम्ही माझ्या वाढदिवसाले माझ्या घरी आले, माझ्या वाढदिवस साजरा कराले, आणि केकही घेऊन आला तू संग. हो, मी म्हटलं आता बाईच्या घरी माहीत आहे नाही आहे कोणाले विश करते नाही करत, खाली हात गेल्यापेक्षा म्हटलं केकच घेऊन जा. आणि फुगे उगे सगळं तयारीतच आलो मी. हो काय, चांगलं आहे ना. बस नाही. हो, आणि शांताबाई कुठे गेली? ते काय बाहेर गेले. बसा ना वहिनी. हो हो ताई. शांता मावशी आले ना सगळे, का कोणी राहिलं येवाचं? सगळे आले असन तर केक कटिंग करून घेऊ मग. अहो सगळे आले, पण प्रकाश नाही आला ना. प्रकाश यायचा आहे, त्याची वाट पाहणं चालू आहे. अम्मा हो गड्या, प्रकाश भाऊ नाही दिसून राहिले. शांता मावशी कुठे गेले प्रकाश भाऊ? कामाला गेले का कुठं सामान सुमान आणायला गेले? अहो वावरात गेला तो. आज व्यापारी येणार होते बगीचा पावाले, तर वावरात गेला तो. आता काय माहित बापा, येते नाही येत. मले म्हणे तुम्ही तयारी करून ठेवा म्हणे, तोपर्यंत येतोच म्हणे मी. आता ते लोक गेले असन तर येईन, नाही तर अजून वाट पाहा लागन आपल्याला. शांता काकू थांबून झाले पाहिजे होतं मग अजून अर्धा घंटा, आणि मग बोलावले पाहिजे होतं आम्हाला. पहिले प्रकाश भाऊले येऊ दे त्या घरी. तर मला असं वाटलं तुम्हाला बोलावतं, तुम्हाला येईपर्यंत त्याच येणं होते बा घरी असं. पण काय सव आलाच नाही तो. शांता मावशी, लावून पाहतो मी फोन प्रकाश भाऊले. हो हो, विचार बरं प्रकाशले, किती टाइम आहे, काय आहे, वावरातच आहे का रस्त्यानं आहे का गावात पोहोचला? विचार त्याला फोन लावून. सगळे जण वाट पाहून राहिले म्हणा, सगळेच आले घरी, तुझीच वाट पाहणं चालू आहे. हो हो मावशी, लावतो फोन. हॅलो, हा बोला ना सुनील भाऊ. प्रकाश भाऊ किती वेळ आहे म्हटलं, घरी आले ना सगळे पाहुणे. आता केक कटिंग करायची तयारी आहे बा, तुमचीच वाट पाहणं चालू आहे. येता का नाही येत म्हटलं केक कटिंग करायले? आलो 2 मिनिटात पोचतो सुनील भाऊ, 2 मिनिटात पोचतो, गावातच आहे मी. हो या मग लवकर, सगळे जण तुमचीच वाट पाहून राहिले, या मग. हो आलो 2 मिनिटात आलो. बरं ठीक आहे मग प्रकाश भाऊ, ठेवतो फोन. हो. काय म्हणते सुनील, प्रकाश येते का नाही येत? मावशी आले ना प्रकाश भाऊ, गावातच आहे, 2 मिनिटात पोचतो म्हणते घरी. असं आला मग तो आता घरी 2 मिनिटात. हो मावशी. आला समजा आता प्रकाश, आला समजा घरी. हा काय, चांगलं आहे ना मग. आले प्रकाश भाऊ आले. प्रकाश भाऊ या ना मग समोर, केक कटिंग करायला या म्हटलं इकडे वहिनी जवळ. नाही रुपाताई, इथंच बरं आहो मी. करा ना तुम्ही, करा. बबिता करून घे मग केक कटिंग. या ना प्रकाश भाऊ, वहिनी जवळ या, वहिनीच्या बाजूला उभे राहा. जोडीने उभे राहा ना मस्त. आलोच तो आशाबाई केक कटिंग करायले, पण लग्नाचा वाढदिवस नाही आहे ना, फक्त तुमच्या वहिनीचा वाढदिवस आहे. त्याच्यानं वहिनी केक कापन, आपण दुरूनच पाहतो बा. असं आहे काय, म्हणजे वाढदिवसाचा केक होय म्हणून नाही उंडायले तुम्ही नाही? हो ना, आता काय काम आहे तिथं, लग्नाचा वाढदिवस नाही आहे, वहिनीचा वाढदिवस आहे, तर वहिनीलेच केक कापू देऊ ना मग. बरोबर आहे प्रकाश भाऊचं, बरोबर आहे. घ्या वहिनी, करा मग चालू. बरं मग आता केक कटिंग करून घेऊ. हॅपी बर्थडे टू यू. धन्यवाद. आई, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. थँक्यू. कधी मैत्रीण तर कधी सल्लागार असते मम्मी. मस्ती असो वा गंभीर गोष्ट, नेहमीच माझ्याबरोबर असते मम्मी. अशा माझ्या लाडक्या मम्मीला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. अरे वा, मस्त विश केलं गण्यानं. प्रकाश भाऊ तुम्ही विश करा ना, तुमच्या स्टाईलनं. बरं.
वाढदिवसाचा हा शुभ दिवस तुझ्या आयुष्यात 100 वेळा येवो आणि प्रत्येक वाढदिवसाला मी तुला शुभेच्छा देत राहो. हॅप्पी बर्थडे. धन्यवाद प्रिय ताई. तुझ्या आयुष्यात सर्व चांगल्या गोष्टी घडत, भरपूर आनंद आणि सुखदायक आठवणी तुला मिळत. आजचा दिवस तुझ्या आयुष्याची नवी सुरुवात ठरो. आणि ताई, आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅप्पी बर्थडे. धन्यवाद. वहिनी घ्या आता पटकन केक कापा, नाही तर केक पिघलन. हो ताई. माय मी राहिली ना विश करायची, मले विश तर करू द्या माया सुनीले. चांगल्यानं विश करू द्या ना. माय हो गया मावशी, करून घ्या बा, करून घ्या तुमच्या सुनीले. वर्षाचे 365 दिवस, महिन्याचे 30 दिवस, आठवड्याचे 7 दिवस आणि माझा आवडता दिवस तो म्हणजे माझ्या सुनीचा वाढदिवस. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद आई. घे मग बबिता, आता केक कटिंग करून घे आणि सगळेले देऊन देऊ मग. हो आई. गण्याचे बाबा या ना इकडे. प्रकाश जाय ना, चारून दे बबिताले केक. आई तुम्ही मोठे आहे ना, तुम्ही जा पहिले, मग मी जाईन. बाई बरोबर आहे ना भाऊजीचं, पहिले जे मोठे आहे ना त्याले चाल. बरं आई या मग. अमाय घे ना, रेखाबाईले दे ना पहिले. रेखाबाईले चारून दे केक. रेखाबाईले दे, मग मले दे, मग चंद्रकला आहे, मग इकडे बाबा आहे, बबन आहे, धारा आहे, प्रकाश आहे. मग सगळे जण आहे, सगळेले दे मग चारून. हो आई. आई सगळ्यात पहिले मी चारून देतो केक. बरं दे. अमाय हो रे गण्या, तू तर तिथंच आहे. दे मा आईले दे चारून, केक चारून दे. हो आजी. आई झालं सगळेले केक चारून. आता केक कटिंग करून देऊन देऊ काय सगळेले नाश्ता संग? हो घेऊन जा ना, घरात घेऊन जा आणि सगळेले देऊन दे मग प्लेटमध्ये. हो आई. बसा मग सगळेजण इथंच बसा, नाश्ता केल्याशिवाय जाऊ नका, नाही तर घरी जातो पळून जा. सगळेसाठी नाश्ता आहे काय मावशी? हो सगळेसाठी नाश्ता आहे ना. बसा आणते बबिता नाश्ता आणते. नाश्ता करूनच जा, मस्त चहा नाश्ता आणि मग जा घरी. बरं ठीक आहे ना काकू. अहो द्या ना ताईले गिफ्ट तर द्या. बाई थांबून जाय, 2 मिनिट थांबून जाय, गिफ्ट तर देवाच राहिलं. काय बोलतं, गिफ्टही आहे. हो ना मामीजी, गिफ्ट आणलं ना बाईसाठी. बरं देऊन दे मग, काय गिफ्ट आणलं तर. बाबा काय आणलं माझ्यासाठी? बाई सांगत नाही मी, उघडून पाय तू काय आहे त्याच्यात, तर सांगत नाही मी. आई काय आहे याच्यात सांग ना. नाही बाई सांगत नाही, तुला उघडूनच पाहा लागन काय आहे तर. वहिनी काय आणलं बाबा तुमच्या भावानं तुमच्यासाठी? उघडून पहा बरं काय आणलं तर. ठीक आहे ना रूपाताई, उघडून पाहतो. अमाय बाई नवीन फोन. बबन एवढा मोठा खर्च केला आणि त्याच्यातल्या त्याच्यात एवढा महाग असा मोबाईल घेऊन आला माझ्यासाठी. मोबाईल नाही घेत बा मी, तुझा मोबाईल घेऊन जाजो वापस. बाई तुझा वाढदिवस आहे ना, मग गिफ्ट होते, मग काय घ्या नाही लागत काय? घ्याच लागन तुले. नाही बाप्पा, मोबाईल नाही पाहिजे मले. तुम्ही माझ्या घरी आले आणि माझा वाढदिवस साजरा केला, तेवढीच तर लय मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. तेवढीच लय मोठी गोष्ट आहे. आता हे सगळं काही नका देऊ मले. ताई घेऊन घ्या, बर्थडे गिफ्ट आहे. बर्थडे गिफ्ट वापस नाही करता येत, काही राव मग ते. हो वहिनी बर्थडे गिफ्ट आहे, ठेवून घ्या. आता तुमच्या भावानं तुमच्यासाठी आणलं, एवढ्या प्रेमानं घेऊन आले, तुम्ही काय वापस करता काय? प्रीती ताई पण एवढा महागाचा मोबाईल कसा काय ठेवू मी? काय होते मग, महागाचा आहे तर महागाचा राहो स्वस्त राहो घ्याच लागते आपल्याला. घेऊन घे बबिता, घेऊन घे. तुझ्यासाठी एवढ्या प्रेमानं घेऊन आला तो, घेऊन घे. बरोबर आहे ना, बबननं मोबाईल काढून दिला मले तर. काल त्याला माहित झालं ना माझा मोबाईल खराब झाला, त्याच्यानं घेऊन आला तो नवीन मोबाईल. बरोबर आहे ना बबन? हो बाई बरोबर आहे. आता मी म्हटलं तुझ्याजवळ मोबाईल नाही आहे तर देऊन द्या म्हटलं नवीन मोबाईल. काय झालं मग, पाहिजे नाही काय? बर्थडे गिफ्ट होय घ्यास लागन. पाय आई असा याले कोणतीच गोष्ट सांगा नाही लागत, घेऊनच धावते. मला जर माहित राहिलं असतं ना तुम्ही सगळे जण येऊन राहिले इथं वाढदिवसाले, तर तुम्हाला सांगितलंच नसतं माझा मोबाईल खराब झाला का म्हणून. काही नाही होत, घेऊन घे आता, घेऊन घे बर्थडे गिफ्ट. बरं बबिता देऊन दे मग सगळेले नाश्ता. हो आई. चला मग मित्रांनो, या तुम्ही बी बर्थडेचा केक खाले. आणि सांगा मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. चला मग उद्या भेटू नवीन भागात. धन्यवाद.